त्याने आधी ऑनलाईन चाकू ऑर्डर केला। त्यानंतर आदल्या रात्री मित्रांबरोबर डीजे नाईटचा आनंद घेतला। भोपाळला रिटर्न जाण्यासाठीचं तिकीटही काढलं होतं। पण अचानक 12 तारखेला त्यानं स्वतःवर चाकूने सपासप वार करत त्याचं आयुष्य संपवलं। कोणाला काहीच कळायला मार्ग नव्हता, कारण जो मुलगा काल रात्री मनसोक्त नाचत होता तोच मुलगा दुसऱ्या दिवशी असं काहीतरी करेल यावर विश्वासच बसत नव्हता। बरे, यात विशेष म्हणजे त्याने एक चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवली होती आणि त्या चिठ्ठीत त्यानं उचललेल्या पावलाचं कारण दिलंय। यात त्यानं शिक्षण मंत्र्यांना अभ्यासक्रमातून मुघल, फ्रेंच, रशियन इतिहास काढून टाकावा आणि त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचं चरित्र समाविष्ट करण्याची विनंती केली आहे। त्यामुळे त्याच्या या निर्णयामागे नेमकं हेच कारण आहे का, की दाल में कुछ काला है? आजकाल MBBSच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य संपवण्याचं प्रमाण का वाढलंय? नेमक्या अडचणी काय येत आहेत पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, काही दिवसांपूर्वीच पोटात एक गलबलवणारी बातमी ऐकलेली होती। ती बातमी होती सोलापुरातल्या MBBSचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूशी। वय केवळ 24 वर्ष असलेल्या आदित्य नांबियार याने रूममध्ये एकट्याला कोंडून टोकाचा निर्णय घेतला। त्यानं आधी त्रास होऊ नये म्हणून इंजेक्शन मधून गुंगीचं औषध घेतलं, नंतर हाताची नस कापली, पुढे घरभर फिरला, त्यानंतर गळा चिरून स्वतःला संपवलं। त्यापूर्वी सुद्धा पुन्हा तो त्याच अवस्थेत घरभर सगळीकडे फिरला। त्याच्या घरात सगळीकडे रक्ताचे डाग होते। एका कोपऱ्यात दारूची बाटली होती आणि तो बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता। अंगावर शर्ट नव्हता, गळ्यावर कापून घेतलेले व्रण दिसत होते। त्याच्या उजव्या हाताजवळ रक्ताने माखलेला चाकू, डाव्या हाताच्या खांद्याजवळ एक कात्री दिसत होती। याशिवाय घटनास्थळी 2 इंजेक्शन, सलाईन, मोबाईल, पाकिट अशा काही वस्तू सुद्धा होत्या, ज्यावरून आदित्यने मानसिक तणावातून हे कृत्य केलं असावं अशी प्राथमिक शक्यता वर्तवली गेलेली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा मूळचा बीडचा असलेल्या MBBSच्या या तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याचं कळतंय। उत्कर्ष शिंगणे असं या मुलाचं नाव आहे। उत्कर्ष हा भोपाळमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स मध्ये मेडिकलचं शिक्षण घेत होता। उत्कर्ष हा मूळचा बीडचा आहे, मात्र शिक्षणासाठी तो भोपाळमध्ये राहायचा। डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन आपल्या घरापासून दूर एकटा राहणारा मुलगा होता तो। प्रचंड हुशार, नीटमध्ये 720 पैकी 710 मार्क्स। पण दुर्दैव असं की त्यानं त्याचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला। उत्कर्ष गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होता। अभ्यासामुळे तो प्रचंड डिप्रेशनमध्ये होता। शिवाय दुसऱ्या बाजूला तो यावरती उपचार सुद्धा घेत होता। दरम्यानच्या काळात तो 8 मेला पुण्यातील AFMC मैदानावरती होत असलेल्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलेला होता। त्यावेळी त्याने आदल्या दिवशी मित्रांबरोबर डीजे नाईटचा आनंद घेतला, मनसोक्त नाचला आणि दुसऱ्या दिवशी जीवन संपवलं। उत्कर्षने आधी ऑनलाईन चाकू मागवला, त्यानंतर वसतिगृहातील बाथरूममध्ये जाऊन हे धक्कादायक पाऊल उचललेलं आहे। त्यानंतर बराच वेळ तो त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। उत्कर्षने जीवन संपवण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहित ती त्याच्या आई-वडिलांना सुद्धा पाठवलेली होती। यानंतर तोच मेसेज त्यानं स्टेटसला सुद्धा ठेवलेला होता। त्यात तो म्हणतो की मी उत्कर्ष शिंगणे भोपाळमधील एम्सचा विद्यार्थी आहे। शैक्षणिक ताण आणि नैराश्यामुळे मी जीवन संपवतोय। मी शिक्षण मंत्र्यांना विनंती करतो की अभ्यासक्रमातून मुघल, फ्रेंच आणि रशियन इतिहास काढून टाकावा आणि त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचं चरित्र समाविष्ट करावं असंही त्यानं त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं आहे। सध्या या चिठ्ठीचा सुद्धा तपास पोलीस करत आहेत। जीवन संपवण्यापूर्वी उत्कर्षने महाविद्यालयाच्या फेस्टिवलमध्ये आपल्या मित्रांसोबत डीजे नाईटचा आनंद घेतला। इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशी भोपाळला परतण्यासाठी त्याने आपल्या मित्रांना तिकीट बुक करून द्यायला सुद्धा सांगितलेलं होतं। पण त्यापूर्वीच 12 मेला पहाटे त्याने अचानक हे टोकाचं पाऊल उचललंय। मंडळी, नीटला लाखो पोरं बसतात, त्या सगळ्यांनाच डॉक्टर आणि IIT मधून इंजिनियर व्हायचं असतं। पण या परीक्षा वाटत्या तितक्या सोप्या अजिबातच नसतात। त्यामुळे अशा जीवघेण्या स्पर्धेला तोंड देताना त्या मुलांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी। त्यातून आता IT क्षेत्रातील तरुणांच्यात आणि विशेष करून MBBS विद्यार्थ्यांच्यात नैराश्याचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं दिसतंय। या सगळ्यामध्ये मग नाहीच मिळाले चांगले मार्क्स तर
नाहीच मिळाली ॲडमिशन तर असे काही प्रश्न या सगळ्यांच्या समोर असतात, ज्याचं प्रचंड दडपण या मुलांवरती असतं. त्यातून सततचं टेन्शन, मनातली भीती, यामुळे मग बऱ्याचदा जीव देण्याचा विचार त्यांच्या मनात येतो. दुसरीकडे एका रिसर्चनुसार भारतामध्ये मोठ्या वेगानं बदल होत चालेत. शहरं वाढत आहेत, आधुनिक सोयीसुविधा मिळत आहेत, लोकांचं गावाकडून शहरांकडे स्थलांतर होत आहे. याचाच परिणाम लोकांच्या मानसिकतेवरती होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच नैराश्यासारख्या समस्या वाढत असल्याचं सांगितलं जात आहे आणि याच नैराश्यातून टोकाची पावलं उचलली जात आहेत. आता या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला अशी कुठली कारणं वाटतायत जी स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त करतात, ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.